वर्षी कसं वटपौर्णिमा आली की असं वाटतं आता सण सगळे सुरू होतात. वटपौर्णिमा, मग एकादशी, नागपंचमी, रक्षाबंधन, पुढे मग गणपती, नवरात्री सगळे सण चालूच होतात आणि हा पिरियड आपल्याला इतकं गुंतवून ठेवतो, वेळ कसा जातो कळतच नाही. ह्या सणांचा नेमका अर्थ सांगण्यासाठी मी ही सीरीज स्टार्ट केलेली आहे. तर सगळ्यात पहिला आपला सण आहे वटपौर्णिमा. आपल्याला असं वाटतं की प्रत्येक सण सांगितलाय म्हणून करायचं किंवा त्यामागे खूप भौगोलिक शास्त्रज्ञ, एन्व्हायर्मेंटल सायन्स, जिओग्राफी सगळं असेल, ह्या सणांचं महत्त्व मला एक वेगळ्या पद्धतीनं सायकोलॉजिकल दृष्ट्या बघायला मिळतंय. त्यामुळे मी विचार केला की का आपण हे सायकोलॉजिकली आपल्यावरती त्या गोष्टींचा कसा परिणाम होतोय हे आपण का नाही सांगत आहे. काय व्हायचं, आपण आपल्या पणजी आजींकडून ह्या गोष्टी ऐकायचो. आपण लहान असताना आपल्याला ते बरंच काय काय सांगायचे, पण त्यांच्याकडे असं रेलेव्हंट आन्सर नसायचं, एक स्पेसिफिक एक्सप्लेनेशन नसायचं. तर पौर्णिमा नेहमी स्त्रियाच का? प्रत्येक वेळी मग स्त्रियांनीच का उपवास करायचा आणि वडाच्या फेऱ्या मारायच्या आणि पुरुषांनी का नाही? सावित्री सत्यवानाची गोष्ट खरंच खरी आहे का? सावित्रीने यमाकडून आपल्या नवऱ्याला परत आणलं. म्हणजे दोन गोष्टी अटळ आहेत या जगात. एक म्हणजे तुमचा जन्म, दुसरं म्हणजे तुमचा मृत्यू, आणि ते दोन्ही तुमच्या हातात नाहीये. पण मग तुम्ही खरंच यमाला कन्व्हिन्स करून त्याच्या मागे मागे जाऊन खरंच तुम्ही यमाकडून तुमच्या नवऱ्याचा जीव परत आणू शकता का? तुम्ही जर का वडाच्या फेऱ्या मारत असाल आणि तुम्ही पूजा करत असाल तर खरंच तुमच्या नवऱ्याचं आयुष्य वाढतं का? 7 जन्म हाच नवरा मिळतो का? हे प्रश्न तुमच्यासारखे मलाही पडले होते. त्या सावित्री सत्यवानाच्या गोष्टीचा आपण शब्दशः अर्थ का घेतो? असं पण असू शकतं ना, कारण आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या जशा सांगितल्या त्याचा तसा अर्थ नाहीये. त्याच्या मागे खूप डीप मिनिंग असतं, प्रत्येक वेळी खोलगट काहीतरी अर्थ त्याच्या मागे लपलेला असतो. वर्ष पिढ्यानपिढ्या आपण ही गोष्ट ऐकतोय की सावित्रीने सत्यवानाचा जीव यमाकडून परत आणला. मला असं वाटतं की सावित्री म्हणजे तुम्ही आम्ही स्त्रिया. म्हणूनच तर स्त्रियांना सांगितलं गेलंय ना, कारण स्त्रिया ह्या इमोशनली इंटेलिजंट असतात. इमोशनली इंटेलिजंट म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. तुम्ही इमोशनली खूप हुशार असता. त्या मानानं आपण जर का पुरुषांशी कंपेअर केलं तर ते लॉजिकली, प्रॅक्टिकली किंवा एखादं आपण म्हणूया ना मॅन्स ब्रेन, बॉयज ब्रेन, त्यांचा मेंदू खूप वेगळ्या प्रकारे जनरेट होतो आणि भावनांवरती, आपल्या बुद्धिमत्तेवरती, आपल्या गट फिलिंग वरती, सिक्स्थ सेन्स वरती आपण ह्यावरती खूप जास्त बिलीव्ह करतो आणि त्यानुसार आपण डिसिजन्स घेतो. पण पुरुष त्या मानानं फक्त ऍक्शन ओरिएंटेड असतात. त्यांना फक्त जे दिसतं त्यावरती ते बिलीव्ह करतात, जे जाणवतं त्यावरती बिलीव्ह करतात, पण ते निष्कर्ष किंवा रिसर्च किंवा एक म्हणूयात आपण हिलिंग प्रोसेस करत नाहीत. त्या मानानं आपण खूप जास्त हुशार असतो ॲज कम्पेअर्ड टू देम. असं म्हणतात की लहान मुलांमध्ये बाळाची, एका मेल चाइल्डची ग्रोथ खूप स्लो होते, कारण त्यांचा तो पेस असतो. पण स्त्रियांची ग्रोथ, एका मुलीची ग्रोथ खूप फास्ट होत जाते, कारण मुली त्या पद्धतीने डिझाईन केलेल्या असतात की त्या खूप लवकर अडॅप्ट करतात आणि लवकर शिकत मोठी होतात. नारदाने सांगितलं होतं की सत्यवानाचा जीव फार फार तर 1 वर्ष असेल, पण तरी सुद्धा सावित्रीने हट्टानं, एकनिष्ठेनं त्याच्याशी लग्न केलं आणि म्हणाले की नाही, मी जसं असेल तसं मी ह्याच्याशीच लग्न करणार. सत्यवानाशी लग्न केल्यानंतर एके दिवशी त्याला मे बी हार्ट अटॅक आला आणि तो कामावरती असताना कोसळून पडला आणि जिथे तो पडला तिथे यम त्याला घ्यायला आले आणि ते घेऊन जात असताना सावित्रीने यमाचा पाठलाग केला. खरं तर ही गोष्ट खूप सिम्बॉलिक आहे. ह्यामध्ये सत्यवान हा एक रिलेशनशिपला रिप्रेझेंट करतो, म्हणजे तुमचं नातं. जेव्हा कोणतंही नातं असतं त्यामध्ये इमोशन्स असतात, प्रॅक्टिकॅलिटी असते, सवय असते, एफर्ट्स असतात, दोघं एकत्र राहत असतात, त्या नात्याला इमोशन्सची जोड असते. आता कोणत्याही नात्यात यम येतो, यम म्हणजे मृत्यूची देवता असा शब्दशः अर्थ न घेता आपण असं समजूयात की यम म्हणजे नात्यात येणारं संकट. कोणत्याही नात्यात कुठलेही संकट येत जातात. कधी कधी विश्वासघात होऊन जातो, अहंकार येतो, बाहेरची माणसं इंटरफेअर करतात. कुठल्याही नात्यात दुरावा तर नक्कीच येतो. कुठल्याही लव्ह रिलेशनशिपमध्ये किंवा कोणत्याही नात्यामध्ये हे टप्पे येणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये अडथळा येणं, नातं तुटणं हे खूप कॉमन आहे. कारण कुठलीही गोष्ट जी सुरू होते ती संपते. आता ही संपणारी गोष्ट आपण परत एकदा पुन्हा जीवित करून तसं चालवत ठेवण्याची ही गोष्ट आहे. त्यावेळेला संकट आलं त्यावेळेला इमोशन्सने स्वतःला सावरून तटस्थपणे त्याची बुद्धिमत्ता वापरून त्याच्या नात्याला वाचवलं. कोणत्याही स्त्रीला
तिच्या रिलेशनशिपमध्ये, तिच्या लग्नामध्ये महत्वाची गोष्ट असते ते नातं तसंच जिवंत ठेवत राहणं. कारण इमोशनली आपण रिच असतो. बहुतेक गोष्टींवरती विचार करून, प्रॅक्टिकली विचार करून पुरुष निर्णय घेतात. पण स्त्रिया त्या नात्याचा ओलावा असतात. त्या नात्याला सतत बांधून ठेवणं ते त्यांच्या हातात असतं. त्यामुळे हा उपवास स्त्रिया करतात असं मला वाटतं. गोष्टीमध्ये पुढे काय होतं? यमदेव जेव्हा सत्यवानाला घेऊन जात असतात, सावित्री त्यांचा पाठलाग करत राहते. शेवटी यमदेव वैतागून तिला म्हणतात की वर माग, मी तुझं एक इच्छा पूर्ण करतो. सत्यवानाचा जीव सोडून बाकी कोणताही वर माग, मी तुझी इच्छा पूर्ण करेन. पण सावित्री खूप हुशार असते, इमोशनली इंटेलिजंट असते, जशी प्रत्येक स्त्री असते, जशी तुम्ही सुद्धा आहात. सावित्री काय वर मागते? सासऱ्यांची दृष्टी. तुम्हाला काय वाटतं, खरंच सासऱ्यांची दृष्टी मागितली असेल का? किती प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे की एखाद्या डोळ्यांचं ऑपरेशन करायचं असेल तर मग किती वेळ लागतो? साधारण इन्स्टंटली चुटकी वाजवता तर ते होणार नाही आणि इतक्या क्विक ती गोष्ट होणं पॉसिबल नाहीये. तर अशी कोणती गोष्ट आहे जी क्विकली आपण करू शकतो? बुद्धीला हे सांगणं की मला दृष्टी हवीये. दृष्टी म्हणजेच क्लॅरिटी. सावित्रीने त्या संकटाकडे किंवा त्या अंताकडे तिच्या नात्याची क्लॅरिटी मागितली. जेव्हा नातं संपायला येतं, कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जेव्हा डेड एंड येतो, तुम्हाला असं वाटतं गिव्हअप करावं, त्यावेळेला तुम्ही हा विचार केला पाहिजे की मला नक्की काय हवंय. नात्याची कुठलीही गोष्ट सुरुवात करताना आपण एक बेसलाईन वरती सुरुवात करतो. आपले काही तत्व असतात, प्रेमाशी रिलेटेड आपली काही फिलॉसॉफी असते, आपल्याला अमुक अमुकचा पार्टनर हवा असतो आणि त्याच वेळेला आपण हाही विचार करतो की मला ती गोष्ट का हवीये, कशासाठी हवीये. आणि त्यालाच म्हणतो आपण क्लॅरिटी असणं, की मला काय हवंय. बऱ्याचदा काय होतं ना, आपण इतक्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये मिक्सअप होऊन 4 लोकांचे विचार ऐकून स्वतःचा आवाज विसरून जातो. स्वतःचं मत, स्वतःचे विचार विसरून जातो. आपण ती गोष्ट का सुरू केली आहे तेही विसरून जातो. ते रिमाइंड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. असं म्हणूयात की वटसावित्री एक प्रकारे वर्षभराचं ऑडिट आहे, की वर्षभरात मी काय चुका केल्या, वर्षभरात मी काय गमावलं, वर्षभरात मी कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या सहन केल्या आणि मला ते मी पुढे कंटिन्यू नाही करू इच्छित. मला हे बदल हवाय माझ्या नात्यामध्ये आणि तो बदल घडवण्यासाठी तुम्हाला लागते ती क्लॅरिटी. सावित्रीने दुसरा वर कोणता मागितला? राज्य परत. राज्य परत मिळवणं म्हणजे आधी होतं. कोणत्याही नात्यामध्ये स्टेबिलिटी असते, स्थिरता असते. ती स्थिरता डगमगली की मग आपल्याला प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात. कोणत्याही नात्यामध्ये स्टेबिलिटी खूप इम्पॉर्टंट असते. तुमच्या नात्यामध्ये जर का तुम्हाला क्लॅरिटी आली असेल तर दुसरी गोष्ट तुम्हाला लागेल ती म्हणजे स्टेबिलिटी, असं या गोष्टीतून सांगितलं गेलेलं आहे. तिसरा वर कोणता मागितला? पुत्र. खरंच पॉसिबल आहे का की आपण थर्ड पर्सनला आपण डिरेक्टली सांगू शकतो की मला एक मूल हवंय? का सांगू आपण? आपल्या नवऱ्याकडेच मागू ना ही गोष्ट, आपल्या स्वतःकडे म्हणू ना की मला ही गोष्ट हवीये, मी आता रेडी आहे, मला मला खरंच हे हवंय. हा डिसिजन कोणाचा असतो? आपला स्वतःचा असतो. ती म्हणते की मला पुत्र हवाय. खरं तर ती पुत्र मागत नाहीये, ती मागतीये नात्याचं भविष्य. जसा सहवास असतो तसा आपण नात्यामध्ये वाहत जातो आणि पुढे एका पॉइंट नंतर असे अडथळे आल्यानंतर आपल्याला एक दृष्टी मिळते की काय चाललंय नात्यामध्ये, आपण कुठपर्यंत आलेलो आहोत, काय प्रवास झालेला आहे. या सगळ्याकडे आपण नीट निरखून जर का पाहिलं तर आपल्याला कळतं की हा लांबवरचा प्रवास आपण किती आनंदात, सुखात आणि अप्स अँड डाऊन्सने आपण घालवलेला आहे. नात्याचं भविष्य काय? प्रत्येक वेळी ते मूलच असू शकत नाही. कदाचित ते करिअर मधली ग्रोथ असू शकते, कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल, जसं की घर बांधणं किंवा संसारातली काही गोष्टी मायनस प्लस करणं किंवा काही लोकांमध्ये राहणं तुम्हाला इम्पॉसिबल झालं असेल, जसं की जॉईंट फॅमिली असेल, तुम्हाला प्रायव्हसी मिळत नसेल, स्वतःची स्पेस नसेल, तर तुम्ही पुढे जाऊन म्हणू शकता की मला ग्रोथ हवी आणि ग्रोथसाठी मला कदाचित माझी प्रायव्हसी लागेल, कदाचित स्पेस लागेल. स्पेस म्हणजे प्रत्येक वेळी आपण असं नाही म्हणू शकत की मला तुझ्यापासून दूर राहायचंय. कदाचित असं म्हणू शकतं की मला कोंडल्यासारखं होतं या प्रेमामध्ये, मला स्वत्व मिळत नाहीये, मला स्वतःचा वेळ मिळत नाहीये. आणि तो स्वतःचा वेळ मिळण्यासाठी असे सण समारंभ तुमच्या वाटेला प्रत्येक वेळी येतात. पण आपण काय करतो? एखादी वडाची फांदी आणून कुंडीमध्ये लावून ती वेळ ही वाया घालवतो. जवळजवळ तुमच्याकडे 1 तास असेल, कुठली सासू सुनेला काय म्हणणार आहे? जायचं बिंदास, मोठ्या वटवृक्षाखाली बसायचं, छान तिकडे एवढ्या ऑक्सिजन मध्ये, इतक्या लोकांमध्ये वेगवेगळ्या बायका त्यांच्या नवऱ्यासाठी किती आजही उखाणा घेताना लाजतात ते बघून कळतं की
समोरच्यामध्ये सोसायटीमध्ये काय चालू आहे, लोकांचे रिलेशनशिप्स कसे चालू आहेत, बरोबर का असे ना, पण एक अंदाज येतो की आपण कुठे आहोत, ते कुठे आहेत. कम्पेअर करायचं नाही म्हणत आहे, पण एक इन्स्पिरेशन घेऊयात आपण की हा, ह्यामुळे का असे ना, मी जरा बाहेर पडते, बाहेरचं जग बघते, 4 लोकांमध्ये काय चाललंय ते आपल्याला कळतं आणि ते बाहेर पडणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कुंडीत झाड आणून लावणं नॉट वर्थ इट. मोठ्या भल्या मोठ्या वटवृक्षाखाली जाऊन स्वतःसाठी तासभर तरी वेळ घालवणं इज अ मस्ट. आणि ही ग्रोथ का इम्पॉर्टंट आहे? कारण एक स्त्री म्हणून, एक इमोशनल स्टेबल माणूस म्हणून जर का तुम्हाला माहिती असेल की तुम्हाला काय हवंय, तुम्हाला कसा बॅलन्स आणायचे, कशी स्थिरता आणायची, स्टेबिलिटी हवी आहे, किंवा मग नात्याचं भविष्य काय असेल, कुठपर्यंत जायचंय, काय करायचंय, इथेच थांबायचंय का, की कसं कंटिन्यू करायचं, की आता जसं रडत खडत आपण चाललेलो तसं चालत राहायचंय. ह्या सगळ्याला पार करून जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि म्हणता की नाही, मला हे हवंय, मी अशी स्थिर होते ह्या गोष्टींमुळे होते आणि मला इथपर्यंत जायचंय. क्लॅरिटी, स्टेबिलिटी, ग्रोथ. आपल्या बायकांमध्ये ना मुळातच एन्झायटी भरपूर असते. म्हणजे भविष्याची चिंता आपल्याला सतत लागून राहते. आपल्याला सतत असं वाटतं की काहीतरी सुटतंय, काहीतरी बदलतंय, काहीतरी निसटतंय आणि मला मला जमत नाही, मला भीती वाटते, मला काय होते, मला. आणि मुळात म्हणजे आपल्याला सतत कामाचा जो मोबदला असतो तो कधी नीट मिळालेला नसतो. कदाचित तो अनुवंशिक असतो, कदाचित तो रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलेला असतो. कधी आपण म्हणूयात की बालपणीतल्या काही अंधुक झालेल्या आठवणी असतात, चाइल्डहुड ट्रॉमा म्हणूयात. अशा गोष्टी असताना आपल्याला एक छोटंसं, एक किरकोळ असं छोटंसं काय असताना आपल्याला व्हॅलिडेशन लागतं. आणि ते व्हॅलिडेशन, ते रिअश्युरन्स आपल्याला नाही मिळालं तर आपल्याला नाही कळत आपण कुठे चाललोय आणि काय करतोय. त्यामुळे ते मिळणं दुसऱ्याकडून इम्पॉर्टंट नाहीये, तर स्वतःकडून मिळणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आज जर का तुम्ही वटसावित्रीची पूजा करायला जात असाल तर नक्की त्या वडासमोर बसून स्वतःला विचारा, मला काय हवंय. म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. स्थिरता हवीये, मला पीस हवंय, शांतता हवीये, त्याच्यासाठी मी काय करू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मला नेमकं कुठं जायचंय, मला कुठपर्यंत जायचंय, मला काय करायचंय, याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल. त्या मेडिटेशन झोन मध्ये बसून तुम्ही जर काही प्रार्थना कराल तर तुमचं मन तुम्हाला नक्की उत्तर देईल. त्यासाठी काय करायचं मी रेमेडीज तुम्हाला सांगते. उपवास. वटसावित्री पौर्णिमेला आपण हाफ डे उपवास, अर्धा दिवस तरी उपवास करतो, नाही तर मग काही जणी फुल डे करतात. तर ज्या वेळेला तुम्ही उपवास करत आहात, उपवासाचं मेन कारण हे आहे, कदाचित आपण स्वतःला असं म्हणूयात, माझी परीक्षा बघितली जाते. परीक्षा ह्या हेतून की माझ्यातले पेशन्स टेस्ट केले जातात. जेव्हा आपण उपवास करतो त्यावेळेला आपली बुद्धी खूप जास्त कंट्रोल करायचं बघते. डायजेस्टिव्ह सिस्टम, ब्लड सर्क्युलेशन, बॉडीमध्ये इतके सारे चेंजेस होत असतात. म्हणजे लिटरली आपण बोलतोय त्या दरम्यान एक 10 सेकंदात सुद्धा शेकडो सेल्स मरून, पेशी पुन्हा मरून जिवंत होतात. इतकं वास्ट त्याच्यामध्ये स्पीडमध्ये ती ग्रोथ होत असते. आणि इंटरनल ग्रोथ आपल्यामध्ये होत असताना आपण जर का आपल्या थॉट प्रोसेसला कंट्रोल नाही केलं तर मग त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती वेगवेगळ्या आजारांथ्रू होत जातो. केल्यानंतर तुमचा तुमच्या बॉडीवरती, तुमच्या मेंदूवरती, तुमच्या थॉट्सवरती एक कंट्रोल येतो. तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं जातं की त्या दिवशी तुम्हाला काही खायचं नाहीये. खायचं नाहीये म्हटल्यावरती तुमचा ब्रेन सतत अलर्ट असतो की नाही नाही नाही, खायचं नाहीये, खायचं नाही, काय करायचं नाहीये. अरे बापरे. अलर्टनेसमुळे का असे ना, आपण एक कॉन्शियस माइंडमध्ये येतो, एक आपलं फोकस असतो, रियालिटीमध्ये असतो. आपण सतत जे विचारांमध्ये गुंग असलेली आपण माणसं उपवासाच्या दिवशी स्थिर होतो. त्यामुळे उपवास खरंच खूप मनापासून करणं इम्पॉर्टंट आहे. पूर्वीच्या काळच्या बायकांना कसं, म्हणजे आजी पणजींना आपण काही विचारलं तर त्यांच्याकडे उत्तर नसायची. एकतर त्या शाळा शिकलेल्या नव्हत्या, त्यांना कधी प्रश्न विचारायची मुभा नव्हती, क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये कधी निर्माण करूच दिली नाही. कारण मी हे का करू, मी का जाऊन उपवास करू, मी का पूजा करू, याचं उत्तर त्यांना कधी कदाचित दिलंही नसेल, कदाचित त्यांना माहितीही नसेल. कारण आपण जातच होतो इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमधून, जसं भारताचं स्वातंत्र्य असेल किंवा ब्रिटिशांचं राज्य असेल, भारताची डेव्हलपिंग स्टेज असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे कधी स्थिरता आलीच नाही. आणि आता 2026 पर्यंत पण अशा पॉइंटवर आलेलो आहोत की आजकाल आपण आपल्या कल्चरला रिस्पेक्ट करायला लागलो. गेल्या काही वर्षात ही ग्रोथ झालेली आहे की आपण आपले दैवत्व, त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट, त्यांच्याबद्दलचं हिस्ट्री आणि त्याच्या मागचे अर्थ, सायंटिफिक रिझन जाणून घ्यायला सुरुवात केलेली आहे.
माझा पर्सनल अनुभव मी तुम्हाला सांगते, की ऑफिसच्या कामामुळे मी सतत बिझी असते. मग एक 12 तास त्यात निघून जातात. 8 तासाची झोप आणि उरलेला जो काही वेळ असेल त्यात सेल्फ लव्ह करणं, स्वतःकडे लक्ष देणं, वीकेंडला कपडे धुणं, घर आवरणं, ह्या सगळ्यामध्ये इतका वेळ निघून जातो, की स्वतःला वेळ देणं खरंच जमत नाही. आणि असे सण समारंभ आले, की बऱ्याचदा ना चिडचिड होते, की आता एवढं बिझी शेड्यूल आहे, इतकं काम पडलंय ऑफिसचं, इतक्या काय-काय गोष्टी आहेत, त्या सगळ्यातून आता मी ह्याच्यासाठी वेळ काढू. पण ह्याच्यासाठी वेळ काढण्यापेक्षा ह्याच्यासाठी वेळ काढा. त्या दिवशी छान आवरून नटून छानपैकी स्वतःवरती स्किन केअर म्हणा किंवा स्वतःची छान हेअरस्टाईल करून स्वतःवरती थोडंसं वर्क करून तुम्हाला इतकं छान वाटेल ना, इन्स्टंटली तुमचं शुक्र ऍक्टिव्ह होईल. शुक्र ऍक्टिव्ह झालं तर तुम्ही पैसा अट्रॅक्ट कराल. म्हणजे जेव्हा तुम्ही नटता मुरडता त्यावेळेला तुमचं तुम्हाला फ्रेश वाटतं, तुम्हाला एक छान आतमधून एक कॉन्फिडन्स येतो, तुम्हाला काही करावंसं वाटतं. उठून जर का तुम्ही काही स्वयंपाक करणार असाल, तुम्हाला काही लोकांसाठी काही गोडधोड बनवायचं असेल, मुळात म्हणजे पूजा करायला दरवर्षी जर का तुम्ही बाहेर जात असाल, तर खरंच खूप सुंदर गोष्ट आहे हे. तर आज पण आपण किती ऑफिसच्या त्या एसी रूम मध्ये बसलेलो, की दमटल्यासारखं होतं, कोंडल्यासारखं होतं. मग आपल्याला ऑक्सिजन मिळतोय कुठे? ट्रॅफिक मधून इथून हिंजेवाडी इथून खराडी जायचं म्हटलं तरी इतकं ट्रॅफिक, इतकं धूळ, नको नको होतं त्या ट्रॅफिक मध्ये. म्हणजे साधारण 1.5-2 तास तुम्ही रोज कार्बन डायऑक्साईड मध्ये घालवताय. किती गरजेचं आहे की तुम्ही बाहेर पडावं आणि तासभर का असेना तो ऑक्सिजन, फ्रीचा ऑक्सिजन सिलेंडरचा तुम्ही आस्वाद घ्यावा. की जेव्हा एकमेकींशी बोलतो त्यावेळेला इमोशन्स एक्सचेंज करतो, एनर्जी एक्सचेंज करतो, आणि यू डोंट हॅव टू एक्सप्लेन. तुम्हाला सतत असं एक्सप्लेन नाही करावं लागत, एलॅबोरेट नाही करावं. एक वाक्य बोललं आणि समोरचीला कळतं की हिच्या मनात काय चाललंय. कारण कुठेतरी त्यांच्याही आयुष्यात ते घडत असतं. कमिंग बॅक टू माय पॉइंट, रिलेशनशिप. तुमचं आणि तुमच्या नवऱ्यासोबतचं रिलेशनशिप तेव्हा घट्ट होईल जेव्हा तुमचं तुमच्या आत्म्यासोबतचं रिलेशनशिप एकदम घट्ट असेल. आवडीच्या माणसांसोबत राहतो, कधी कधी नावडीच्या माणसांसोबत राहावं लागतं. कधी कधी आपण असं त्या व्यक्तीला जाणून घ्यायचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती तितकी उलगडत नाही. आणि कधी कधी असं होतं की आपण खूप प्रयत्न करतोय, खूप देतोय, पण समोरची व्यक्ती ते देत नाही. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवणं किंवा स्वतःचं एक सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण करणं अवघड जातं. आपण स्थिर असणं खूप इम्पॉर्टंट असतं. हे जे सण समारंभ असतात, एस्पेशली वटपौर्णिमा ही जी सण आहे, मला असं वाटतं की ते दोघांमधलं नातं स्ट्रॉंग करण्यासाठी आलेली आहे. जर एखाद्या जर्नलवरती किंवा पेपरवरती तुम्ही ह्या 3 प्रश्नांची उत्तरं द्या. पहिली गोष्ट, तुम्हाला नक्की काय हवंय? एक नसेल सुचत ना मग 10 लिहा. कंपल्सरी 10 गोष्टी लिहायच्यात. मला काय हवंय? कुठलीही गोष्ट असू शकते. एकदम क्षुल्लक गोष्टही असू शकते. पण काय हवंय? मी तुम्हाला विचारते. काय हवंय तुम्हाला? नक्की कोणती क्लॅरिटी हवी आहे नात्यात? दुसरी गोष्ट, स्टेबिलिटी. काय केलं तर माझ्यामध्ये आणि ह्या नात्यामध्ये स्टेबिलिटी येईल? समोरचा व्यक्ती विचित्र आणि आपल्यापासून कम्प्लिटली वेगळा असणारच आहे. पण आपण काय करू शकतो की जेणेकरून आमच्यातलं हे अंतर, हा दुरावा, हा यम निघून जाईल आणि आमच्यात स्टेबिलिटी येईल, स्थिरता येईल, शांतता येईल, एक पीसफुलनेस येईल, कामनेस येईल. तिसरी गोष्ट, ह्या नात्याचं भविष्य काय आहे? आपण कुठे चाललेलो आहोत? काय करत आहोत? म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुद्धा हे ऑडिट होणं, हे नवरा बायकोच्या नात्यातलंच ऑडिट आहे की दरवर्षी आपण कुठपर्यंत आलेलो आहोत, वर्षभरात आपण काय चुका केल्या, कोणत्या गोष्टी आपण लेट गो करायच्यात, विसरून जायच्यात, कोणत्या गोष्टी आपण पुन्हा रिपीट करायच्या ज्याच्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळतात, आपण फायनान्शियली किती पुढे चाललेलो आहोत, एक माणूस म्हणून आपण किती ग्रो करत आहोत, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. एकमेकांना स्पेस देणं आणि एकमेकांना वेळ देणं हे कितपत स्टेबली आपण बॅलन्स करू शकतोय ह्याचा पण आपण विचार करूयात. व्हिडिओ संपवताना मी एकच म्हणेन की करायची म्हणून पूजा नका करू. तुम्हाला मनापासून इच्छा निर्माण व्हावी किंवा त्याच्याबद्दल एक योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न होता. अजून असे कोणते सण समारंभ आहेत ज्याची तुम्हाला माहिती हवी आहे, हे मला नक्की DM करून सांगा किंवा कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर रिसर्च करून तुमच्याकडे नक्की सायकोलॉजिकल रिझन्स एक्सप्लेन करायला येईल, जेणेकरून तुमचं लाईफ प्रॅक्टिकली का असेना किंवा मग नॉर्मली का असेना, सायकोलॉजी वापरून त्यामागचे अर्थ जाणून सुरळीत तुमची गाडी चालायला सुरुवात होईल. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत